मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे पोहत. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र मित्र आहे. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोण म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमेंटीत मामाच बदलून टाकले. हे डुप्लिकेट नालायक मामांचं काय खरं ते? ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती मराला तुम्ही घेणे देण्याचं. घरचा गेला आणि दारचा गेला, मामाच नाही राहील. अहो नाथ ते. आणि आपल्या लोकांनी पैशाच्या कमिटीत नाठे सोडून दिले. काय होतं मग? आपल्या मागू जनता आहे. जनता एवढी सोपी नाही. अय जनता मौतीला चालली तर माग चालती, पण अशी चालती. प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येईन, कस काय जातो मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा दोरा नाही, इकडे तिकडे जाऊ नको. तुम्हाला भूक लागली मग म्हणला भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय धावळाटपणा करू नका. मग थांबल तिथं भात खाईन, तसाच पुढं जाय. मग तिथं दगड ठेवत्यात खून म्हणून, याच्या इकडे त्यानं यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही. तुम्ही मी भ्रमात आहे महाराज, आणि आपण सगळे कसे ते भ्रमात. आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं, आणि भीमानं त्याला दम दिला. आंधळ्या तुझी 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती. हे आता आलं एवढ्यात. लाव त्याला घोडा आणि घे बारगाड्या मोडून. भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं, तेवढं ऐका. तुझी 100 पोरं मी मारलीत, फक्त तुम्ही माझी आमची बायको वडीत आणली, तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना, तुझी खानदान मी संपवली असती. पण मी का उठलो नाही? तिथं धर्म होता. बस आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत. आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे तिथं जय. तुझी 100 पोरं म्या मारलीत. आणि कशी मारली ऐक. सकाळी एका पोराचा इतिहास, संध्याकाळी एका पोराचा इतिहास. म्हातारच उपाशी मारलं त्यानं. मग युधिष्ठिरानं भीमाला विचारलं, दादा काय भानगडे? महाराज रडलं ते आंधळ. तो म्हणला राज्य गेलं बो, पण जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा, ते खाऊनच देईल मला. मग यांनी भीमाला जाऊन सांगितलं, अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी डोक्यात कमी. तुम्हाला जेवताना बोलायचं नाही, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारा सोडणार नाही मी. भयान रात्री नीट ऐका. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात गेला. आणि माहिती म्हणून सांगतो, तोल गेला धृतराष्ट्राचा. आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला. आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला. आणि उठायला गेला बारा. कर्मगती कोणाला सुकत नाही. त्याला धक्का झाडाला लागला. झाडाला आग लागली महाराज. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. जरा विचार करा. तुकाराम महाराजांना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आणि महाराज लोक नीट मारत? हा बावळाटपण आहे. काय म्हणते बाबा महापौराला पाकवा शिकवा. पाकवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? काय म्हणते महापौराला भजन शिकवा. 80% भजनांची पोरं याडपट्टे. तू काय डोकं लावतो भाऊ? कीर्तनकारांचीच कचा क्वाटरी पेट ते चालत नाही. ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणा सांगा? दशरथच गेला वनवासाला, राम राहिला घरी. दशरथ गेला वनवासाला, तो झाला दिंडी 3 करीन, आला आमच्या बोखांडी. काय करता असं चालतं का ते? तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं महाराज.
असं कोणी उठावून माया पोराला पकवा शिकवून मांडलं तसं नाही चालत ते. माना नाही तर नका मानू, पण झटका बसतोच. काय माझं म्हणते माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काही नाही राहिलं, आमच्या लई टोळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही, तो बाबा असल्यावर हा येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावाळा, पण लोकांना का तकलीफ. आता महाराज मंडळी आमची लई ताईट झाली. मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते, नाही तर पाया पडून देत नाही ती. इंदुरीकडचं कीर्तन होतं शिर्डीत. एक साधा धोत्रावाला माणूस आला, साधा, पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती. 20. त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद, पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद मिळतो. पण त्याला वाटलं बुंगली तर बुंगली, पण इंदुरीकडच्या शिष्यालाही नालायक. त्याला म्हणले साहेब जवळ यायचं नाही. तो नाही तर राहिलं, माझी कुठं वाया चालली. पण त्याची निष्ठा होती का नाही, तो गेला. आणि एक नंबर 2 करणार आलं. 5-6 धाबे, 2-4 बार, पुढं धाबा मागं बारबाला, असा टाईट आला. पण त्यानं 2ची काढली लांब. लोट लालच लांब. इंदुरीकडच्या शिष्याने पाहिजे. या पहिला आमच्या बोकांडी बसा, मग त्यांच्या बोकांडी बस. या सारखा सारखा या ते आलं. आणि त्यानं ती नोट ठुली इंदुरीकरच्या पायावर. इंदुरीकर भांबावलं, लांब नोट दिसली. इंदुरीकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला बावळट आहे का, मी गडी आहे. तो म्हणला मर्दे का, अजून एक नोट ठुई, गड्यालाही पार होईल. काय सांग. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. फक्त खरेची आई मेली. इंदुरीकरचे हे इंदुरीकरचे कीर्तन. अरे हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे अंतिम सत्य आहे, हे ध्यानात ठेवा. कानाला वाईट आहे पण सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बुवा आहेत. दगड उचाकला का बुवा आहे, दगड निघाला बुवा आला, लागल तेवढी बुवा आहे. पण एक ध्यानात ठेवा, इंदुरीकरचं कीर्तन दोनच लोकांच्या बाबतीत आहे. नीट ऐका. एक, म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे. आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही, किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही, पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत का. उपदेश करणे इतके मोठे नाही. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला, आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी, आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आपण येडे का. आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय, 100 राहिले. महाराजाचं कीर्तन संमेलन पायाजवळचा बंडल तासात राहिला. बाबा घरी गेलो, परत आला स्टेजवर, आयला नोटा राहिला म्हणजे. नाही, आपल्याकडून उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही, आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला महाराज, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही माग म्हणजे पुढे जायचंच कवा, तिथंच जायचं आपल्याला. कुठून आलतो ध्यानात ठेवा. मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. घमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत. काय कोणाला कोणाचं ज्ञान नाही. चला पुढे. आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशन मध्ये सांगतो. बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत. अंडरपॅन्ट नाही काहींना, हातली चटी नाही, मोकळा आहे. पण हँडशीट 9,000चं आहे. चैन उघडी ना, तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. पण एक ध्यानात ठेवा, आपल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो. आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात. बसलेल्या कोणत्याही माणसं, सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज.
आता उत्तर तुम्ही द्यायचे बरं का. मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे? बस तुम्हाला जर रेंज मिळवायची असेल नसेल तर मोबाईलची किंमत शून्य आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली. ही रेंज आहे, ही रेंज आहे. आई बापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल, तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट ऐका, हँडशीटला काय लागेल? पहिली रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं आणि माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळालंच. बस आता हा झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100 कशावरून? प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिले? मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमचे माझे 50 गेले ना झोपेत, मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, पबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे? 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो, काय चाललंय? काय नाही. काय हो? सहज. तुला काम नाही का? काय तू द्या ना, मरू द्या इकडे. तुला काय आठवण आली? मग मरायचं आठवण आली तर सहज गेले का नाही पैसे बोगस. हॅलो, जेवला का? तो जेवलाय बी फाशी घेऊन मिळालाय बी. तुला काय करत? हॅलो, जेवला का? झोपलाय का? होता नाही का? बालताय? कपडे घालू नये का? मोकळाचे. गेले 25. तुमचे माझे 25 असेच गेले ना. कशात गेले? अभंग लिहून घ्या. कशात गेले? मी तवा नाता प्रति कर्म इनमती मंद बुद्धी तुम्ही आठवले न कधी वाचे कृपणे ती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरले दात सांडिले हित नावडे पुराण बसले संत केले बहुत परिणाम करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करचारणा नाही संत सेवा घडले दान पूजा लोक मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुता धर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. गेले 25. आता बॅलन्स किती आहे तुमच्याकडे? मोबाईल टाईट करायचं बरं का ना. तुमच्याकडे बॅलन्स किती आहे? 25. पण ते 25 खर्चेपर्यंत बॅटरी नाही उतरली पाहिजे. आणि आता जवळजवळ 60% बॅटऱ्या. बीपी. चहा घेता का? राखेल दे चहा. एक ग्लास राखेल पेतो. हे उतरेल बॅटरी आहे. बीपी, शुगर, निद्रानाश यानं दिसत नाही, यानं ऐकू येत नाही. आता बॅलन्स किती आहे? 25. पण बॅटरी तर उतरली. मग बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय काय लागेल बोला? एक लाईट पाहिजे, 2 पिन पाहिजे, चार्जर, त्या चार्जरला पिन पाहिजे. मग ऐका उत्तर. आता उत्तर ऐका. बॅलन्स 25. तुम्हाला अनेक जन्माचे पुण्याईची लाइटिंग तुमच्या जीवनात पाहिजे. 2 संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, चांगलं वागण्याची पिन खोसली पाहिजे आणि भजनाचं बटन दाबलं पाहिजे, तेव्हा हा मोबाईल चार्जर. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं. का हो चार्जिंग होईना? नाही मरशील ना तसं. भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे. एक लग्वीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही? येडीच आहेत काही शहाणीत घेत. ही मोबाईल सतत मोबाईलवर बोलणारी माणसं ना मला फार चुत्यात करणार यांची.